एकदा तक्षशिला गुरुकुलात एक तरुण विद्यार्थी खूप चिंतित होता. तो महान आचार्य चाणक्य यांच्याकडे गेला. विद्यार्थी म्हणाला, "गुरुजी, मी खूप मेहनत करतो, पण समाजात लोक मला फारसं महत्त्व देत नाहीत. माझा प्रभाव कसा वाढेल?" चाणक्य हलकेच हसले आणि म्हणाले, "प्रभाव निर्माण करायचा असेल तर शक्तीपेक्षा बुद्धी आणि स्वभाव महत्त्वाचा असतो." आणि त्यांनी त्या शिष्याला 5 गोष्टी सांगितल्यात. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे मौनाची ताकद. चाणक्य म्हणाले, "जास्त बोलणाऱ्याला लोक लवकर विसरतात, पण जो व्यक्ती शांत राहतो त्या व्यक्तीचं प्रत्येक शब्द लोक लक्ष देऊन ऐकतात." आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी उपलब्ध राहू नकोस. चाणक्य म्हणाले, "जो माणूस प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी नेहमी उपलब्ध असतो त्याची किंमत हळूहळू कमी कमी होत जाते. तुझा वेळ हा खूपच मौल्यवान ठेव." तिसरी गोष्ट म्हणजेच की देहबोलीत आत्मविश्वास ठेवावा. चाणक्य आपल्या विद्यार्थ्याकडे पाहून म्हणाले, "ताठ उभा राहा आणि डोळ्यात डोळे घालून बोला." राजा आणि एक सामान्य माणसात फरक त्यांच्या आत्मविश्वासात असतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुझे जे काही नियोजन आहे ते गुपित ठेव. चाणक्य म्हणाले, "तुझी योजना सर्वांना सांगत फिरू नकोस. काम पूर्ण झाल्यावरच लोकांना कळू दे." आणि सर्वात महत्त्वाची आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच स्वतःचा आदर कर. चाणक्य म्हणाले, "जो स्वतःचा सन्मान करत नाही त्याला जगही कधीही सन्मान देत नाही." विद्यार्थ्याने त्या दिवशी चाणक्यांचे सर्व शब्द मनात साठवले. काही वर्षांनी तोच विद्यार्थी समाजात प्रभावशाली आणि आदरणीय व्यक्ती बनला, कारण त्याने एक गोष्ट समजून घेतली. दबदबा म्हणा किंवा आदर म्हणा, तो पदाने नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाने निर्माण होतो.